Good morning, all of you. Respected teacher and madam. Today, we discuss about interview marks. माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांना माझा नमस्कार. तुम्हाला माहितच आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती बाबतीतलं जे काही सेल्फ सर्टिफिकेशन्स आहे त्याची डेट ही 6 तारीख होती, ती संपलेली आहे. आणि त्यानंतर आता केव्हाही आपल्याला जे उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांना ऑप्शन फॉर्म केव्हाही म्हणजे भरण्यासाठी नोटिफिकेशन्स येऊ शकते, हे लक्षात घ्या. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की ज्या प्रायव्हेट मॅनेजमेंट आहेत आणि ज्या अनुदान प्राप्त आहेत त्या मुलाखतीसह जर समजा त्यांनी ऑप्शन स्वीकारला तर त्याचा कट ऑफ काय राहणार आहे याच्यावर आपण एक साधक बाधक चर्चा केली आणि त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज येऊ शकते की याच्यामध्ये काय कट ऑफ राहणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला ऑप्शन फिलिंग फॉर्म जे आहेत ते भरायचे आहेत. आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला ही जे 30 मार्काची विभागणी आहे ही कशा प्रकारे केल्या जाते. 2 पार्ट मध्ये याची विभागणी केल्या जात असते आणि त्याच्यानंतर ती विभागणी झाल्यानंतर या 30 गुणाची जी काही मार्कशीट बनते ती मार्कशीट कशा प्रकारे ऑनलाईन ती जी प्रायव्हेट संस्था आहे ज्या संस्थेमध्ये आपण इंटरव्ह्यूला जातो, कारण काय तर टॅटच्या मार्कावर ऍज पर मेरिट लिस्ट आपली निवड यादी बनते. ती निवड यादी आणि तुमच्या ऑप्शन मध्ये दिलेल्या ज्या काही हे आहेत तुमचे म्हणजे ज्या संस्थेला तुम्ही ऑप्शन दिलेला आहे त्या संस्थेला निवड यादी म्हणजे ऍज पर टॅटच्या मार्क्स नुसार पाठवली जाते आणि ती पाठवल्या गेल्यानंतर ते तुम्हाला इंटरव्ह्यूची डेट देतात. त्या डेटला आपल्याला तिथे इंटरव्ह्यूला जावं लागते आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथं आपल्याला 30 गुणावर ते जे महत्वाचे 30 गुण आहेत, कारण तिथं काय होतं एकदा तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आपले टॅटचे मार्क्स तिथं संपले. टॅटच्या मार्काचा आता कोणीही विचार करणार नाही. टॅटच्या मार्काचा एवढाच विचार केला जातो की निवड यादी बनवून फक्त संस्थेला पाठवल्या जाते आणि त्याचं प्रमाण सुद्धा आपण याच्या अगोदर त्याच्यावर चर्चा केलेली आहे. 1:3 हे प्रमाण आहे. याच्या अगोदर जे होतं ते 1:10 होतं, आता त्यांनी 1:3 केलेलं आहे आणि त्या 3 उमेदवारापैकी एका उमेदवाराच्या निवडीचं स्वातंत्र्य हे संस्थेला दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी संस्थेला 30 गुण दिलेले आहेत. आणि ही 30 गुण संस्था ऑनलाईन मध्ये कसं फिलअप करते, याची मार्कशीट कशी बनवते, हा आज आपला एक चर्चेचा महत्वाचा मुद्दा आहे. कारण हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला कशा प्रकारे याची तयारी करावी लागते याचा सुद्धा एक थोडासा आपल्याला अंदाज येऊन जातो. आणि याच्यामध्ये 3 हे आहेत बघा जे देते संस्था. एक देते सिलेक्टेड, दुसरं देते रिजेक्टेड आणि तिसरं देते वेट लिस्ट. असे 3 शेरे मारते. कारण संस्थेला तो पण अधिकार एक दिलेला आहे की तुम्हाला शेवटच्या कॉलम मध्ये शेरा द्यायचा आहे. जर सिलेक्टेड असेल तर काय, रिजेक्टेड केव्हा होतो आणि वेटलिस्ट केव्हा येते, या 3 मुद्द्यावर आजची आपली खरी चर्चा आहे. तिन्ही मुद्दे आदरणीय शिक्षक बंधू आणि भगिनी फार महत्वाचे आहेत आपल्यासाठी. कारण हे जे 3 शेरे म्हणतो मी याला, जे रिमार्क्स म्हणतो आपल्याला, पहिला रिमार्क्स कोणता आहे सिलेक्टेड, दुसरा वेटलिस्ट आणि तिसरा आहे रिजेक्टेड. मग एखादा उमेदवार इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तो रिजेक्ट केव्हा होतो, तो वेट लिस्ट मध्ये केव्हा येतो आणि तो सिलेक्टच्या लिस्ट मध्ये केव्हा येतो, हे आपल्याला आता आजच्या चर्चेमध्ये बघायचं आहे. कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे सगळे जे 3 रिमार्क्स आहेत हे या 30 गुणावर अवलंबून आहेत. हे जे 30 गुण आहेत ना इंटरव्ह्यूचे, याच्यावर अवलंबून असणारे हे 3 रिमार्क्स आहेत. त्याच्यातला सगळ्यात पहिला जो रिमार्क्स आहे तो सिलेक्टेड आहे, दुसरा वेटलिस्ट आहे आणि तिसरा आहे तो रिजेक्टेड आहे. आणि या 3 रिमार्क्स आपल्याला कसे मिळतात आणि का मिळतात ही चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करायची आहे. म्हणून आजचा व्हिडिओ हा सुद्धा एक महत्वाचा व्हिडिओ आहे. याला सुरुवातीपासून आपल्याला शेवटपर्यंत बघायचं आहे, म्हणजेच संस्थेची भूमिका सुद्धा आपल्याला समजायला
पाहिजे, कारण इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथं काय प्रोसेस होते, कशी प्रोसेस होते, हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. कारण ती जर प्रोसेस इन केस जर काही आपल्या समजा विरुद्ध गेली तर मग का गेली काय नाही, आपल्याला याचं थोडंसं मंथन सुद्धा तिथं करावं लागते. हे या दृष्टिकोनातून हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ सगळ्यात महत्वाचा आहे. फक्त एक लक्षात घ्यायचं, ही जी प्रोसेस आहे मित्रहो, हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी नाही. ही ज्या शाळांसाठी आहे, ज्या अनुदान प्राप्त शाळा आहेत आणि त्यांनी मुलाखतीसह ऑप्शन स्वीकारला, म्हणजे इंटरव्ह्यू ऑप्शन स्वीकारलेला आहे, त्यांची ही प्रोसेस आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. याच्यात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा नाहीत, महानगरपालिकेच्या पण शाळा नाहीत आणि नगर परिषदच्या पण शाळा नाहीत. मग याच्यात कोणत्या शाळा येतात, कुठल्या संस्था येतात याच्यामध्ये, तर याच्यामध्ये अशा ट्रस्टी येतात की त्या अनुदान प्राप्त आहेत आणि त्यांनी विथ इंटरव्ह्यू ऑप्शन घेतलाय. ज्यांनी विदाऊट इंटरव्ह्यू ऑप्शन घेतलं ते सुद्धा याच्यात येत नाही. म्हणजे हा सगळा आता आपण आजचा जो चर्चेचा आपला भाग आहे, हा 30 गुणांचा चर्चेचा भाग आहे. हे 30 गुण कशा प्रकारे दिल्या जातात आणि मी अगोदर सांगितलं की 30 गुणांची विभागणी 2 भागात केली जाते. दोन्ही भागाचं जे टोटल आहे ते टोटल केल्या जाते आणि ते टोटल केल्यानंतर ते आउट ऑफ 30 चे मार्क्स आहेत आणि त्याच्यात सगळ्यात जास्त ज्यांना मार्क्स आहेत ते व्यक्ती तिथं निवड केली जाते. हा आजच्या आपल्या चर्चेचा महत्वाचा भाग आहे. मग आता आपल्याला या चर्चेला सुरुवात करायची आहे. बघा, मी एक स्क्रीन तुमच्याकडे शेअर केलेला आहे. हा स्क्रीन जर तुम्ही समजा नीट आपण याच्यावर जर चर्चा केली तर आपल्याला कुठल्याच प्रकारची यापुढेही अडचण येणार नाही. कारण हा सगळा भागच आपला चर्चेचा तो आहे की आपल्याला कुठलीच अडचण आली नाही पाहिजे. कारण ज्या सिस्टीम मध्ये आपण म्हणजे प्रवेश घेतला की नाही, त्या सिस्टीमचं आपल्याला सखोल ज्ञान असणं फार आवश्यक आहे. आणि त्या सिस्टीम, कारण या सिस्टीम मध्ये बरेचसे बारकावे असतात आणि ते बारकावे जर आपल्याला माहित असले तर आपण त्या दृष्टिकोनातून काय होतो, अलर्ट राहतो आणि अलर्ट राहून आपण तशी तयारी करतो आणि तशी तयारी करून आपण पुढे 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 जात राहतो. आणि आपल्याला जर समजा नॉलेजच त्याचं नसलं तर मग आपण सरळ तिथं गेल्यानंतर आपल्याला काहीच त्याच्याविषयी माहिती राहत नाही. प्रत्येक वेळेस माणसाच्या मनामध्ये असा प्रश्न उपस्थित राहत होतो त्या उमेदवाराच्या की पुढे काय, आता काय होईल, मार्क्स मिळतील की नाही मिळतील. मित्र, मार्क्स देणं न देणं हे त्यांच्याच हाती आहे, आपल्या हाती फक्त प्रयत्न करणं आहे. आपण त्या दृष्टिकोनातून याचे जे काही प्रयत्न आहेत ते चांगल्या स्वरूपामध्ये आपल्याला करायचे आहेत. तर आता पहा, इंटरव्ह्यू मध्ये पहिले तर एक आहे की इंटरव्ह्यू कुठल्या म्हणजे वर्गासाठी आहे, कुठल्या टप्प्यावर आहे ती. 6 ते 8 ची इंटरव्ह्यू असू शकते, 9-10 ची असू शकते आणि त्याच्यानंतर 11-12 ची सुद्धा इंटरव्ह्यू राहते. जेव्हा आपण वैध इंटरव्ह्यू हा ऑप्शन स्वीकारणार आहे तेव्हा, किंवा काही अनुदान प्राप्त पण फारच कमी अशा शाळा आहेत 1 ते 5, त्या सहसा झेडपीच्या शाळा आहेत. या 1 ते 5 खाजगी अनुदान प्राप्त शाळा याच्यामध्ये फार कमी आहेत. कारण खाजगी अनुदान प्राप्त ज्या शाळा आहेत त्या 5 पासून तर 10 किंवा 5 पासून तर 12 पर्यंत अशाच बऱ्याचशा आहेत. 1 ते 5 याला सहसा त्यांनी परमिशन दिलेली नाही. कारण 1 ते 5 शाळा चालवण्याची जबाबदारी ही संपूर्ण जिल्हा परिषदची आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या ह्या शाळा असतात. त्या खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदान प्राप्त फार रेअर आहेत. एक म्हणजे फार क्वचित शाळा त्या दिसतील तुम्हाला दिसल्या तर. म्हणून 6 ते 8, 9 ते 10 आणि 11 ते 12 याच्यावर तुम्हाला इंटरव्ह्यूचे ऑप्शन्स भरावे लागतात. कारण ह्या शाळा खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदान प्राप्त आहेत, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. तर हा एक स्क्रीन मी आता समोर केलेला आहे. हा स्क्रीन मित्रो म्हणजे या अगोदरच्या भरतीचा आहे, लक्षात घ्या. कारण मनुष्य केव्हाही शिकतो की नाही तर अगोदरचे रेफरन्स घ्यावं लागतं आणि त्याच्यातूनच आपल्याला शिकावं लागते. मग तेच रेफरन्स पुढे चालतात, त्याच्यात फारसा असा काही फार मोठा फरक होत नसते. एखादा दुसरा GR च्या माध्यमातून ते फरक करतात. तो फरक कुठं होतो तो मी तिथं नमूद करतोय. पण हे बरंचसं जे यांचं सॉफ्टवेअर आहे हे मागचंच पुढे चालते. त्याच्यात एखादी दुसरी दुरुस्ती केल्या जाते. याच्यापेक्षा या सॉफ्टवेअर मध्ये काहीही बदल होत नाही.
तर इथं जर आपण पाहिलं तर हे जी कृती करायची आहे ही सगळ्यात महत्वाची कृती आहे. ही कृती त्या संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाला करावी लागते. जो जे उमेदवार त्यांच्याकडे पाठवले जातात त्या उमेदवाराबाबतीत 30 मार्काची ही कृती आहे, हे लक्षात घ्या. याच्या अगोदर बघा, हे 2017 मध्ये जे प्रमाण होतं मुलाखतीसाठी ते 1:10. मग ही जी संस्था असेल कुठली जिने ही कृती केलेली आहे त्याला 10 उमेदवार पाठवण्यात आलेले आहेत. पण ते 10 उमेदवार त्यांच्या पोर्टलवर पण त्यांना दिसतात. त्यांचे टॅटचे मार्क्स सुद्धा त्यांना दिसतात. आणि ते कोणत्या पोस्ट साठी आलेले आहे हे सुद्धा त्यांच्या प्रोफाईलवर, म्हणजे त्यांचं जे पेज असते, जसं आपल्याला पेज मिळते तसं त्यांना सुद्धा लॉग इन करण्यासाठी पेज असते. त्या पेजवर त्यांना ते सर्व दिसते. आणि ज्या दिवशी इंटरव्ह्यू घेतला जातो त्या दिवशीच त्यांना ते सगळे कृती, म्हणजे जे काही त्यांनी मार्क्स वगैरे दिले असतील ते त्यांना तिथं भरावे लागतात. मग आता हे मार्क्स कशा प्रकारे भरल्या जातात? समजा एखादी संस्था आहे, त्या संस्थेला एका पोस्टसाठी 10 व्यक्ती तिथं पाठवले, त्यांनी त्यांची इंटरव्ह्यू घेतली. इंटरव्ह्यू नंतर त्यांना आता स्क्रीन भरायचं आहे. मग आता स्क्रीन ते कसे भरतील याच्यावर आपली आजची चर्चा आहे. आणि पुन्हा एकदा सांगतोय, ही चर्चा जी आहे ही 30 गुणांची आहे मित्र. 30 गुण जे आहेत ते कसे दिल्या जातात त्याच्यावर आपण ही चर्चा करतोय. आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की 30 गुण आहेत, तर मग हे 30 गुण कशा प्रकारे दिल्या जातात? कारण कसं आहे की नाही म्हटलं तरी तुमच्या बुद्धिमत्तेला किंमत आहे, काही प्रश्नच येत नाही. कारण संस्थेलाही शाळा चालवायची असते. असं कुठलाही व्यक्ती घेत नाही ते, कारण त्यांनाही जर कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं असेल तर उमेदवार सुद्धा ते इंटरव्ह्यू मधून जो सिलेक्ट करणार आहे त्याचं विषयाचं नॉलेज वगैरे सगळं तिथं पाहिल्या जातेच, काही प्रश्नच येत नाही. तर बघा, समजा आता संस्थेला जे भरायचं आहे त्या स्क्रीनवर जे भरायचं आहे त्याच्याकडे, त्या स्क्रीनकडे आपण जाऊया. इथं त्यांनी दिलेलं आहे सिलेक्ट डेसिग्नेशन. मग आता ही जी पोस्ट आहे ही हायर सेकंडरी टीचर फुल टाइम अशी आहे. म्हणजे जे काही एकाच 10 उमेदवार त्यांना मिळालेले आहेत संस्थेला, ते हायर सेकंडरी टीचर फुल टाइम साठी मिळाले आहेत. म्हणजे हायर सेकंडरी म्हणजे 11वी-12वी साठी मिळाले. 11वी-12वीची एक पोस्ट आहे आणि त्याला 10 लोक इथं पाठवण्यात आलेले आहेत. हे अगोदरच आहे मित्र, हे लक्षात घ्या. 17चं 17 वरूनच आपलं पुढचं 22चं ठरतं. हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. नाही तुम्हाला सर हे तर मागचं आहे, मागचं आम्हाला कशाला सांगतात? तर मागच्यावरूनच आपल्याला मागचे जे अनुभव आहेत त्या अनुभवातूनच आपल्याला शिकायचं आहे आणि पुढे पुढे जायचं आहे. हे पण इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मित्र. कारण मागच्या गोष्टी ज्या घडतात ना त्याच आपल्याला बरेच शिकवून देतात, शिकवतात आपल्याला, आणि त्यातूनच आपण बरंच शिकतोय. तर सिलेक्ट डेसिग्नेशन हायर सेकंडरी टीचर फुल टाइम, म्हणजे ही जी पोस्ट आहे हायर सेकंडरीची आहे, म्हणजेच 11वी आणि 12वीची पोस्ट आहे. आणि जिथं 11वी आणि 12वीची पोस्ट येते तिथं स्पेशलायझेशन येते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तिथं काय येते? स्पेशलायझेशन येते. म्हणजे ती पोस्ट जर समजा ज्युनियर कॉलेजची 11वी-12वीची आहे, ती जर अर्थशास्त्राची असेल कला विभागासाठी, तर ती मग तिथं जो कॅन्डिडेट असेल तो एम ए इकॉनॉमिक्स बीएड असेल. ती पोस्ट जर लँग्वेजची असेल, समजा असं आपण गृहीत धरू की ती इंग्रजीची पोस्ट आहे, इंग्रजी विषयासाठी, तर मग तिथं एम ए इंग्लिश बीएड हा व्यक्ती तिथे इंटरव्ह्यूला जाणार आहे. ती जर समजा ज्युनियर कॉलेजला एखादा हिंदी विषय असेल लँग्वेज मध्ये, तर एम ए हिंदी बीएड. ती पोस्ट जर समजा एखादी रसायनशास्त्र असेल, केमिस्ट्रीची असेल, तर एम एस सी केमिस्ट्री बीएड. ती जर फिजिक्सची असेल तर एम एस सी फिजिक्स बीएड. ती जर गणिताची असेल तर तिथं एम एस सी मॅथमॅटिक्स बीएड. मित्र, सांगायचा उद्देश एवढाच आहे की 11वी-12वी म्हटलं म्हणजे तिथं स्पेशलायझेशन येते आणि तो विषयाशी, एका विषयाशी संबंधित ते जे उमेदवार असतात त्यांची निवड केल्या जाते. मग आता ही 11वी-12वीची पोस्ट आहे, यांनी सिलेक्ट सब्जेक्ट टाईप दिलेला आहे, तर ही जी पोस्ट आहे ही लँग्वेजची आहे. कुठल्या तरी 3 लँग्वेज असतात. आता आणखी याच्यापेक्षा काही उर्दू माध्यम वगैरे सध्या वेगळ्या लँग्वेज असल्यास काही प्रश्नच येत नाही. पण सध्या कॉमन मध्ये आपल्याला फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज, थर्ड लँग्वेज जर आपण विचार केला तर मराठी, इंग्लिश आणि हिंदी या 3 लँग्वेज आहेत. तर ही लँग्वेजची पोस्ट आहे. मग लँग्वेज मध्ये सिलेक्ट सब्जेक्ट कोड, तर ते कोण्या सब्जेक्टची आहे? तर ते हिंदीची आहे. हा सब्जेक्ट कोड आहे. म्हणजे इथं जे इंटरव्ह्यू आहे ते एम ए हिंदी बीएड
या उमेदवारांची इंटरव्ह्यू आहे, हे आपल्याला इथून क्लिअर होते. त्याच्यानंतर सिलेक्ट अकॅडमिक लेवल, तर ही पोस्ट ग्रॅज्युएटची पोस्ट आहे. एम ए हे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स आहे, हे पीजीचं क्वालिफिकेशन्स आहे. पीजी म्हणजे पी फॉर पोस्ट आणि जी फॉर ग्रॅज्युएशन. पोस्ट ग्रॅज्युएशनची लेवल आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हे झालं इथं शैक्षणिक गुणवत्तेची, जे काही शैक्षणिक तुम्ही क्वालिफिकेशन्स घेतलेलं आहे ते जर कोणतं पाहिजे इथं, तर पोस्ट ग्रॅज्युएट त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे. नंतर हे लेवल वगैरे फर्स्ट हे त्यांना संबंधित नाही आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे, सेकंड वर यांना ग्रॅज्युएट पण हे झालेले आहेत. त्याच्यानंतर सिलेक्ट ऍड टाईप, हे ऍडेड आहे, म्हणजे हे 100% ग्रँडेड आहे. ही जी संस्था आहे ना, ही जी पोस्ट आहे ना, हे 100% अनुदानावर आहे. ते सुद्धा त्यांना इथं भरावं लागते. त्याच्यानंतर सिलेक्ट पे स्केल, तर इथं शिक्षण सेवकाचं जे अगोदरच पे स्केल होतं ते त्यांनी नमूद केलेलं आहे. आता ते बदललेलं आहे, हेही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि ही काय नाईट स्कूल आहे का, यांनी म्हटलेलं आहे इथं नो. आता पुढे आपल्याला जायचंय. आता पुढे उमेदवारांच्या बाबतीत चार्ट येतो याच्यामध्ये. त्या चार्ट मध्ये गुणांची 30 गुणांची विभागणी कशी होते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि कोणता कॅन्डिडेट सिलेक्ट होतो, कोणता कॅन्डिडेट रिजेक्ट होतो आणि कुठला कॅन्डिडेट वेटलिस्ट होते, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता रिजेक्ट का होतो, तर त्याच्यामध्ये रिजेक्ट, समजा 10 उमेदवार जर तिथं पाठवले, त्याच्यापैकी काही उमेदवार जर रिजेक्ट झाले, तर 100% याच्यामध्ये त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जुळलं नाही मित्र. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन न जुळल्यामुळे त्या उमेदवाराला त्यांनी रिजेक्ट करून टाकले. म्हणजे आम्ही याचा विचार करण्यास तयार नाही, असा त्याचा तिथं अर्थ होतो आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर इथं त्यांनी दिलेलं आहे हिंदीच्या पोस्ट किती आहेत, हिंदी विषयाच्या म्हणतात ज्युनियरला नंबर ऑफ पोस्ट 1 आहे. मग याला टोटल रिकमेंडेड कॅन्डिडेट्स म्हणजे किती उमेदवार यांनी पाठवले, तेव्हाचं प्रमाण 1 तास 10 होते इंटरव्ह्यूला, म्हणून 10 दिलेला आहे. आता इथं आकडा बदलेल मित्र, एवढीच बदल इथं होणार आहे. इथं 3 येणार एका पोस्ट साठी 3. त्याच्यानंतर इथं आहे टेटस फील्ड ऑफ 10, हे 10 लोकांचं आम्ही ते टेटस जे आहे ते भरलेलं आहे. त्याच्यानंतर टोटल रिमेनिंग 0 आहे. म्हणजे जे काही 10 लोक पाठवले आहेत ना, त्या 10च्या 10 लोकांचं आम्ही इथं टेटस भरलेलं आहे 30 मार्काचं, खाली त्यांनी ते भरलेलं आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ अप्लिकेशन सिलेक्टेड, किती अप्लिकंट याच्यामध्ये सिलेक्ट झाले, तर एकच पोस्ट आहे, 10 उमेदवार पाठवलेले आहे, 10 लोकांची निवड झालेली आहे, त्याच्यापैकी एकाच सिलेक्शन इथं केलेलं आहे त्यांनी. नंबर ऑफ अप्लिकंट सिलेक्टेड 1 सिलेक्ट झालेलं आहे. नंबर ऑफ अप्लिकंट वेट लिस्ट, याच्यावर चर्चा आपल्याला खाली करायचीच आहे, पण हे 3 जे उमेदवार आहेत यांनी वेट लिस्ट वर टाकलेले आहेत. त्याच्यानंतर नंबर ऑफ अप्लिकंट रिटर्न, वापस केले त्यांनी, काय जर काही विषय वगैरे जुळत नसेल काय असेल तर ते 3 वापस केले त्यांनी. आणि नंबर ऑफ अप्लिकंट अब्सेंट, काही लोक त्याच्यामधले इंटरव्ह्यूला आले नाहीत, ते 3 आलेले नाही आहेत तिथं. मग याचा विचार जर केला तर हे 10चा आकडा होते. 3 आणि 3 6 आणि 3 9 1 10, असे 10 लोक आहेत. या 10 लोकांचं स्टेटस इथं दिलेलं आहे इंटरव्ह्यूला आल्यानंतर. ते कसं राहते पुढे आता आपण बघूया. पुढे हा टेबल महत्वाचा आहे याच्यामध्ये. इथं दिलेलं आहे त्यांनी सिरियल नंबर, त्याच्यानंतर अप्लिकंट नेम अँड टॅट आय डी, म्हणजे उमेदवाराचे हे नाव आहे आणि त्यांचा टॅटचा सीट नंबर, हे दुसऱ्या कॉलम मध्ये त्यांनी टाकलेलं आहे. बघा हे हे काय, तर ही उमेदवाराची निवडीची यादी त्या संस्थेला गेलेली आहे, ती ऑनलाईन जाते आणि तिला फिलअप कराते त्यांना, आणि ती फिलअप केल्यानंतर त्यांना सबमिट कराते. सबमिट केल्यानंतर मग ते जर माध्यमिकची असेल तर यू ऑफिसला ते व्हेरीफाय करतील. ती जर उच्च माध्यमिकची आहे तर ही डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला जाते, म्हणजे विभागीय शिक्षण संचालक कार्यालयामध्ये जाते. ही आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. मग इथं अप्लिकंट नेम अँड टॅट आय डी तो इथे येणार आहे. यांचे टॅट मार्क्स, तर यांचे जे 10 उमेदवार इथं पाठवलेले आहेत त्यांचे टॅटचे मार्क्स इथं दिलेले आहेत. तर हायेस्ट इथं आलेला आहे 107, त्यानंतर 106, 97 या उमेदवाराचे मार्क्स आहेत.
त्यानंतर 104 आहे, 101 आहे, 100 आहे. तर आता याच्यामध्ये हे जे आहे ना, म्हणजे तर हे टॅटचे मार्क्स यांनी इथे दिलेले आहेत. कशाचे मार्क्स दिले त्यांचे? टॅटचे मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर डेट ऑफ इंटरव्ह्यू, यांचा इंटरव्ह्यू कोणत्या डेटला घेतलेला आहे ते सुद्धा त्यांना इथं मेन्शन करावं लागते. त्याच्यानंतर ही कास्ट आहे, कोणत्या कास्टचे उमेदवार आहेत, शेड्यूल ट्राईबची जागा आहे. याला हॉरिझॉन्टल आरक्षण आहे काय? इथं नो केलेलं आहे. शेड्यूल ट्राईबची जागा आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण याला नाहीये. आणि त्याच्या पुढे यांनी आणखी हे 2 कॉलम दिलेले आहेत, हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. हे 30 मार्कापैकी पडलेले मार्क्स आहेत. मग आता याच्यामध्ये 30 मार्कांमध्ये या ऑनलाईन मध्ये यांनी 2 भाग केलेले आहेत. एक भाग जो आहे ना, तो हा दिसतो तुम्हाला PERS, हा शॉर्ट फॉर्म आहे, हा पर्सनॅलिटी टेस्ट मार्क्स असं म्हणतात त्याला. हे लक्षात घ्या, PERS पर्सनॅलिटी टेस्ट मार्क्स. म्हणजे तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, ओरल मध्ये जे व्यक्तिमत्व तुमचं टेस्ट केलं जाईल त्याचे हे मार्क्स. त्याच्यानंतर टीचिंग स्किल मार्क्स, तुम्ही जर लेसन घेतलं, तुम्ही तिथं अध्यापन केलं, ज्याला आपण शुद्ध जर शब्द वापरला तर अध्यापन म्हणू, इंग्लिशमध्ये आपण टीचिंग म्हणू, किंवा तुम्ही त्या वर्गावर गेले आणि शिकवलं तुम्ही, त्याचे हे मार्क्स. इंटरव्ह्यू टोटल मार्क्स आउट ऑफ 30, आणि 30 पैकी त्या उमेदवाराला किती मार्क्स पडलेले आहेत ते पण या कॉलम मध्ये दिलेलं आहे. त्याचं इंटरव्ह्यू स्टेटस येते मग इथं, आणि त्याच्यानंतर इथे येते फायनल स्टेटस. असं हे कोणाला करावं लागते? हे संस्था चालकांना फिलअप करावं लागते. मग आता हे पहिले उमेदवार आहेत इथं, यांचं हे टॅटचे मार्क्स 107 आहेत, 107 मार्क आहेत. यांना या तारखेला इंटरव्ह्यूला त्यांनी बोलवलं, काहीतरी इथं त्यावेळेस 4/1/2022 होती त्यांची, त्या तारखेला त्यांना इंटरव्ह्यूला बोलवण्यात आलंय. त्यांची जी कास्ट आहे ती ST आहे, आणि त्यांचं पर्सनॅलिटी टेस्ट मार्क्स आहेत ते, त्यांचे पर्सनॅलिटी टेस्ट मार्क्स, व्यक्तिमत्व विकासाचे जे काही मार्क्स असतात ते त्या ओरलहून ठरवल्या जात असतात. ओरल प्रश्न काही त्यांना विचारले असतील तर त्यांना इथं 30 पैकी जे आहेत ते 12 मार्क्स त्यांनी दिले. नंतर त्यांचं टीचिंग स्किल घेतलं, म्हणजे यांना हे ओरलचे मार्क्स, पर्सनॅलिटी टेस्ट मार्क्स म्हणजे ओरल मध्ये काही त्यांना प्रश्न त्यांच्या विषयासंबंधित विचारण्यात आलेले आहेत. काही जनरल प्रश्न असतात, मी त्याच्या अगोदर एक FAQs टाकलेला आहे की तुम्ही 10वीची परीक्षा कुठून झाला, कोणत्या वर्षी झाला, त्याच्यानंतर तुम्ही 12वीची परीक्षा कुठून झाला, कोणत्या वर्षी, तुमच्या 12वीचं पर्सेंटेज किती आहे, तुम्ही डिग्री कोणत्या कॉलेजमधून केला, कोणत्या किती मार्क्स आहेत तुमचे, किंवा तुमचा CGPA किती आहे, तुम्ही PG कुठून केलेला आहे, याच्या अगोदर काही तुमचा एक्सपिरियन्स वगैरे आहे का, हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये येतात. आणि तुमच्या विषयासंबंधी, आता हा विषय हिंदी आहे, तर हिंदी विषयासंबंधी तिथं काही प्रश्न त्यांना विचारले असतील तर यांना 30 पैकी 12 मार्क्स दिलेले. त्याच्यानंतर मग त्यांचं ते झाल्यानंतर त्यांना पाठवलं टीचिंगसाठी. चला जर तुम्ही आता वर्गावर आणि पिरियड घ्या, तिथं सुद्धा ते पिरियडच्या मागं एक्सपर्ट बसतात आणि तुमचा लेसन ऑब्झर्व करतात. मग आता लेसन कसा घ्यायचा याची प्रस्तावना याच्यानंतर एखादा काहीतरी व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवू, त्याच्यात तो भाग येणारच आहे. पण सध्या त्यांनी समजा ते शिकवण्यासाठी वर्गावर गेले, वर्गावर गेल्यानंतर त्यांना त्यांचा लेसन ठीक वाटला, त्यांना 15 गुण देऊन टाकले. हे अध्यापनाचे गुण आहेत. शिकवणं, विद्यार्थ्यांच्या समोर जाऊन पिरियड्स घेणे आपल्या विषयाचा, तर त्याचे मार्क्स त्यांनी 15 दिले, इंटरव्ह्यूचे 12 दिले. दोघांची जर टोटल केली तर 5 आणि 2 7 होतात, 1 आणि 2 होते, म्हणजे यांना आउट ऑफ 30 27 मार्क्स पडले. आउट ऑफ 30 त्यांना किती मार्क्स मिळाले? 27. मग नंतर दुसरे गृहस्थ घेतले, त्यांचे 106 मार्क्स आहेत, त्यांना सुद्धा इथं त्यांची जी कॅटेगरी आहे ती ST आहे. त्याच्यानंतर त्यांचं सुद्धा सुरुवातीला त्यांच्या व्यक्तिमत्वावर जे काही टेस्ट आहे ते घेण्यात आलेली आहे. पर्सनॅलिटी टेस्टचे मार्क्स त्यांचे 12च भेटले त्यांना. त्यांना अध्यापनावर वर्गावर पाठवलं, तिथं त्यांना 12 भेटले. मग 12 आणि 12 याचं जर टोटल केलं तर इथे 24 आलेलं आहे. म्हणजे यांना 27 पडले, ते या हे जे दुसरे उमेदवार आहेत यांना 24 मार्क्स 30 पैकी त्या संबंधित जे काही आहेत, एक म्हणजे जे पॅनल एक्सपर्ट म्हणतो आपण त्यांनी ते दिलेले आहेत.
नंतर पुढचे उमेदवार आहेत त्यांचे टॅटचे 97 आहेत, त्यांचाही त्याच दिवशी इंटरव्ह्यू, म्हणजे नंतर 4 तारीखला त्यांचा इंटरव्ह्यू झालेला आहे. त्यांचंही एसटीच त्यांची कॅटेगरी आहे, त्याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. त्यांचं सुद्धा सुरुवातीला पर्सनॅलिटी टेस्ट घेतलेली आहे, म्हणजे व्यक्तिमत्वावर त्यांचे काही इंटरव्ह्यू वगैरे विचारले, त्याच्यावर त्यांची जे टेस्ट झाली त्याच्यामध्ये त्यांना 12 मार्क्स भेटलेले आहेत. टीचिंग मध्ये त्यांना 12 भेटले, हे दोघांची इक्वल झाले 24. जेव्हा इक्वल मार्क्स होतात तेव्हा त्यांचं एज बघितलं जाते. पहिलं तर प्राधान्य एक देते की जेव्हा इक्वल मार्क्स होतात तेव्हा त्यांचं ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्ले आहेत का, त्यानंतर त्यांचं एज, पण त्यानंतर क्वालिफिकेशन कोणाचं त्याच्यामध्ये हायएस्ट आहे ते सुद्धा बघितल्या जाते. नंतर पुढचे उमेदवार आहेत त्यांना 104 आहेत, आणि त्यांना ही जी तुमची व्यक्तिमत्वाची टेस्ट आहे याच्यामध्ये 11 मार्क्स पडले, टीचिंग स्किल मध्ये 12 पडले, त्यांचं एकूण टोटल 2 आणि 1 3 1 आणि 1 2 हे 23 झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचे जे उमेदवार आहे यांना 0 मार्क्स पडलेले आहेत. त्यांना काय झालंय, 0 मार्क्स पडलेले आहेत. आता हे 0 मार्क्स का पडले, तर हे या शेऱ्यावरून सांगते यांना रिजेक्ट केलेलं आहे, रिजेक्टेड का, तर यांचं जे यांच्या पर्सनॅलिटी जे काही त्यांची टेस्ट घेतली त्याच्यामध्ये त्यांचे जे डॉक्युमेंट त्यांनी व्हेरीफाय केले असतील त्या डॉक्युमेंट्स मध्ये कुठेतरी जुळवाजुळव झाली नाही. कुठलं तरी डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे ऑफलाईन मध्ये ते दाखवू शकले नाही, किंवा यांचा विषय दुसरा आहे आणि चुकून हे आलेले आहेत. असंही कधी कधी एखाद्या वेळेस प्रिफरन्स फॉर्म जर चुकीचा भरला तर ते चुकून तिथं पोहोचलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना रिजेक्ट करून टाकलं त्यांनी डायरेक्ट. मग त्यांना ज्या उमेदवारांना रिजेक्ट करतात त्यांना दोन्ही याच्यामध्ये 0 मार्क्स देतात आणि 30 पैकी 0 मार्क्स दिल्या जातात. हा झाला रिजेक्टेडचा अर्थ, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे एक तर ते चुकून त्यांचा विषय तो नाही, पण ते चुकून त्याच्यामध्ये निवड यादीमध्ये आले, त्याच्यामुळे त्यांना रिजेक्ट करून टाकलेलं आहे त्यांनी. दुसरं असं की त्यांचं कुठलं तरी डॉक्युमेंट तिथं जुटलं, म्हणजे जोडता आलं नाही त्यांना, संबंधित डॉक्युमेंट त्यांना मागितलं पण ते देण्यास असमर्थ ठरले. आणि तिसरं असं की ते एक तर समजा जर अब्सेंटही असू शकतो, अब्सेंट असेल तरीही त्यांना ते रिजेक्टच्या सिरामध्ये टाकावं लागेल किंवा अब्सेंट टाकावं लागेल. असा हा या रिजेक्टेडचा भाग आहे. मग आता पुढे आता पाहू आपण याच्यामध्ये. आता याच्यात जर बघितलं तर 30 पैकी 27 आहेत, 24 आहेत, 24 आहेत, 23 आहेत, आणि खाली मग 0 मार्क्स आलेले आहेत. आता असे 10 लोक आहेत, पण इथं हा स्क्रीन आता इथं स्क्रोल होत नाहीये, त्याच्यामुळे खालचे मार्क्स मी तुम्हाला दाखवू शकत नाही. परंतु हायएस्ट मार्कवाला जे व्यक्ती आहे 27 याला सिलेक्टेड केलेलं आहे. सिलेक्टेड केलं म्हणजे यांची निवड झाली, म्हणजे हे जॉईनिंग होण्यास पात्र झाले. हे एक नंबरचे जे त्यांना 27 मार्क्स पडलेले आहेत. आणि हे जे 24, 24, 23 हे जे आहेत ना, हे 3 उमेदवार जे आहेत हे वेट लिस्टेड केलेले आहेत त्यांनी. म्हणजे यांना त्यांनी काय केलं तर वेटिंग मध्ये ठेवलेलं आहे. कशामध्ये ठेवलेलं आहे, वेटिंग मध्ये, म्हणजे प्रतीक्षा यादीमध्ये ठेवलेलं आहे. आता ही प्रतीक्षा यादी काय करते बघ, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. जर समजा या उमेदवारांना त्यांनी ती ऑर्डर दिली, त्यांना सांगितलं की तुम्ही 7 दिवसात जॉईन व्हा, आणि कुठल्या तरी अपरिहार्य कारणामुळे जॉईन झाले नाहीत, तिथं ते आलेच नाहीत पुढे जॉईन होण्यासाठी, तर मग हे जे वेट लिस्टेड आहेत ना याच्यापैकी यांना चान्स मिळतो. आणि हे जर उमेदवार जॉईन झाले तर हे वेट लिस्टेड उमेदवार आहेत ना, हे पुढचे जे प्रिफरन्स त्यांनी भरले त्यांना ते पात्र होऊन जातात, पुढच्या प्रिफरन्स साठी ते पात्र होऊन जातात. समजा हे आले नाही तर ते यांना बोलावतात, हे जर नाही आले तर यांना बोलावणार आहे, आणि हे जर नाही आले तर यांना बोलावणार, हे लक्षात घ्या. याच्यापैकी कोणतरी एक येतोच. सहसा हे पहिलेच येतात, कारण सिलेक्ट झाल्यानंतर कोणी येत नाही अशातला तर सहसा काही प्रकार दिसत नाही. पण नाही आले तर हे वेट लिस्टेड उमेदवार जे असतात ना याच्यामधलं त्यांना सिलेक्ट करावा लागतो, सेकंड प्रेफरन्स त्यांना ते देतात. आणि इकडे मग हे ईओ ऑफिसला व्हेरीफाईड करतात, त्याचे डॉक्युमेंट्स पुन्हा ईओ ऑफिस पाहते आणि त्याला व्हेरीफाईड केल्या जातो. फक्त हे 0 गुण ज्यांना आहेत ते रिजेक्टेड आहेत. सर्वात 30 पैकी हायएस्ट गुण ज्यांना आहेत ते सिलेक्टेड आहेत, आणि ज्यांना त्याच्यापेक्षा कमी गुण आहेत ते वेट लिस्टेड मध्ये आहेत. हे जॉईन झाल्यानंतर वेट लिस्टेड मधल्या उमेदवारांना सेकंड ऑप्शन मिळून जातं, त्यांना दुसऱ्या ठिकाणी पुन्हा इंटरव्ह्यूला जाता
येते किंवा हे जर आले नाही तर हे वेट लिस्टेड उमेदवार आहेत यांची निवड संस्था करते, त्यांना ऑर्डर देऊन त्यांना बोलवते की जे आहेत आम्ही जे निवड केली होती ते आले नाही, त्यामुळे आता तुम्ही अशी त्यांना ऑर्डर ते पाठवते. तर असा मित्र हो आजच्या या चर्चेचा एक आपला उद्देश होता की 30 मार्क जे असतात ते 30 मार्क मिळवणं. आणि हे सिलेक्शन पहा, हे जे 27 आहेत ना, या 27 वर झालेलं आहे याचा काहीच अर्थ नाही झाला 107चा. हे हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. 107 मार्क त्यांना जे टॅट मध्ये आहेत ते फक्त या पॅनलवर येण्यापुरतेच महत्वाचे आहेत. तिथून यांचं जो आहे यांचा पत्ता कट होऊन जातो. मग येते या 27 वर, या 27 वरून या 30 पैकी जे मार्क्स भेटतात याच्यावरूनच निवड होते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाही तर बरेचसे उमेदवार असं विचारतात की सर हे 107 आणि हे 27 हे दोन्ही मिळून मेरिट लिस्ट होते का तयार? तर तसं नाही मित्रांनो. मेरिट लिस्ट फक्त 107 हे जे आहे टॅटचे मार्क्स याची मेरिट लिस्ट फक्त निवड यादीसाठी, जे 10 लोकांची निवड यादी तयार करतात त्याच्यासाठीच हे जे मार्क्स आहेत ते कन्सिडर केल्या जातात. त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला तिथं गेल्यानंतर या मार्काचा काही उपयोग नाही, हे बाद होऊन जातात. मग फक्त या 30 पैकी जे मार्क्स भेटतात की नाही संस्थेवाले जे देतात त्याच्यावरच तुमचं सिलेक्शन होते. पण या 30 पैकी मार्कामध्ये दोन भाग आहेत. एक पर्सनॅलिटी टेस्ट मार्क्स आहे, हे लक्षात घ्या. हे PERS याचा अर्थ पर्सनॅलिटी टेस्ट मार्क्स असा होतो. टीचिंग स्किल मार्क्स हे सगळं संस्थेला इथं भरावं लागते. म्हणून आपला पिरियड चांगला झाला पाहिजे. वर्गावर गेल्यानंतर हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमचं ते टीचिंग आहे ना, ते इम्प्रेसिव्ह टीचिंग झालं पाहिजे. आपण जो युनिट समजा शिकवायला जातो त्याचा फुल स्टडी घेऊन जा आणि युनिट मागा त्यांना, ते देतात. असं नाही की ते तुम्हाला सांगतील की याच्यावरच तुम्ही लेसन घ्या म्हणून, शिकवा म्हणून. तर त्यांना तसं नाही, ते त्यांना तुम्हाला विचारतात की तुमची आवड कोणतं आहे. मग आता समजा तुम्ही जर कुठल्या तरी याचे असाल म्हणजे समजा गणिताचे आहे तर मग गणितामध्ये पार्ट फर्स्ट घेता की पार्ट सेकंड घेता. मग आपण म्हटलं पार्ट सेकंड घेतो, मग पार्ट सेकंड मधला कोणता युनिट घेतात? तुम्ही म्हटलं आम्ही डिफरन्शिएशन घेतोय, कोणी म्हणजे आम्ही इंटिग्रेशन घेतोय, कोणी म्हणजे आम्ही डिफरन्शियल इक्वेशन घेतोय. तर ते तुम्हाला तेवढं ते स्वातंत्र्य देतात आणि त्याच्यानुसार तुम्ही लेसन प्लॅन वगैरे थोडासा तयार करून त्याच्यानुसार प्रस्तावना वगैरे करून जर तुम्ही लेसन घेतला तर तुमचा लेसन हा इफेक्टिव्ह लेसन होतो. आणि इफेक्टिव्ह लेसन झाल्यानंतर त्यांनाही विचार पडतो की नाही यांच्यापेक्षा यांचा लेसन चांगला झालेला आहे, त्यामुळे आपल्याला त्या लेसनचे मार्क्स सुद्धा चांगले मिळतात. आणि इंटरव्ह्यू मध्ये जे काही पर्सनल प्रश्न विचारले जातात, जे आपल्या विषयासंबंधीचे प्रश्न विचारले जातात, ते जर आपण व्यवस्थित त्याचं जर समजा त्यांना हे दिलं तर त्याचेही मार्क्स ते देतात. म्हणून एकंदरीत इंटरव्ह्यूला जाताना आपण थोडस पीसफुल शांततेने तो इंटरव्ह्यू द्यायचा, विचारपूर्वक द्यायचा. शेवटी असं कसं असते माहित आहे का की त्याचं काहीच सांगता येत नाही, कोणाचं सिलेक्शन होईल कोणाचं नाही. आणि कॉम्पिटिशन आता कसं आहे माहिती का, 3च लोकात आहे, त्यामुळे 3 पैकी एक तर त्यांना घेणंच आहे, काही प्रश्नच येत नाही. तर आजच्या आपल्या या चर्चेचा जो विषय होता तो खरा 30 गुणांचा होता. 30 गुणांची विभागणी कशी होते ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्टेड सेरा केव्हा भेटते, हा सेरा भेटलेला आहे. यांना सिलेक्टेड भेटला, वेट लिस्टेड केव्हा भेटते, रिजेक्टेड केव्हा भेटते, हे जे शेरे आहेत याचा सुद्धा आपण आजच्या याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. आणि मला थोडस आशा आहे की चर्चा तुम्हाला आवडली असेल. तर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर जर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. याही पुढे आपल्या व्हिडिओची मालिका अशीच सुरू राहणार आहे. आपण ऑथेंटिक व्हिडिओ घेतोय मी एक सध्या, तुम्ही कारण फक्त एकच आहे, मला पुढचं नाही घेत आहे कारण पुढचं त्यांचं काही तयारच नाही, तुम्ही काय घेणार आहे तिथं, ते त्यांचं अजून तर म्हणजे पुढे कुठंच गेले नाहीये, फक्त सेल्फ सर्टिफिकेट झालेलं आहे, पुढे काहीच नाहीये. तर त्याच्यात आपल्याला पुढचं काहीच नाही घेत आहे. पण आपण मागचं जे आहे, जसं एखादा बोर्डाचा पेपर देतोय आपण, मग मागचे 1-2 पेपर पाहतो आपण, कशा प्रकारचे प्रश्न विचारतात, त्याचे उत्तर कसे लिहिले गेले पाहिजे, असा आपण अभ्यास करतोय. मागचे पेपर पाहून पुढचा पेपर देतो आपण. तसंच हे आहे, मागचं सिलेक्शन पाहून पुढचं सिलेक्शन असंच होत असते. जसं काही प्रमाणात त्यात बदल होतो, तो एकच सांगितला मी, मागच्या याच्यात 1 आज 10 तर इथे 1 आज 3 एवढाच बदल होणार आहे. इथं फक्त आता 10 नावं दिसतात, तर 1, 2, 3 एवढेच 3 नावं येतील आणि त्या 3 पैकीच इथं तिघांचे मार्क्स दर्शवल्या जातील. एवढाच त्याच्यामध्ये फरक होते. बाकी या सिस्टीम मध्ये कुठलाच बदल होत नाही. तर
पुन्हा एकदा आवाहन करेल, व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल मित्र हो, नवीन काही उमेदवार असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. रोज एक व्हिडिओ आपण त्याच्यावर आपली मालिका आहे आपण ठरवलेलं आहे. तुमचा प्रतिसाद पण मला छान आहे, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीसाठी बेस्ट लक देतोय. आपलं सिलेक्शन म्हणजे जे काही चांगले स्कोर असतील तर आपलं सिलेक्शन होईलच, काही प्रश्न येत नाही मनात. किंतु परंतु सध्या तरी काही आणण्याची आपल्याला गरज भासत नाही. तर आजच्या या चर्चेला इथं आता मी पूर्ण विराम देतो. धन्यवाद.